नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स 2025चं खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये डाऊट येत होता, की सर रिझल्ट कधी लागणार आहे? आन्सर की अजून आलेली नाहीये. बिकॉज खूप विद्यार्थ्यांचा हा डाऊट होता आणि खूप विद्यार्थ्यांनी प्रश्न पण यामध्ये विचारलेले होते, की ऑलरेडी आन्सर की कधी येणार आहे? सर रिझल्ट कधी येणार आहे 3 इयरचा? एल-एल-बी 3 इयर्स आन्सर की कधीपर्यंत येईल आणि एल-एल-बी 3 इयर्स आन्सर की कधी येणार आहे? हे सर्व डाउट्स आज आता मी सॉल्व्ह करणार आहे. खूप विद्यार्थ्यांचे हे डाउट्स आहेत. अनेक कमेंट सेक्शन यामधून पूर्ण भरलेले आहेत. सो त्या पद्धतीचंच तुम्हाला जे इम्पोर्टंट नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला देत आहे. जसं की तुम्हाला सांगितलेलं मी ऑलरेडी की महाराष्ट्र लॉ सीईटी 5 इयर्स 2024चं आन्सर की जी ऑब्जेक्शन रिलीज आउट झालेलं आहे. म्हणजे ऑब्जेक्शन जे रेज केलेलं प्रोव्हिजनल आन्सर की आलेली 2024 मध्ये जसं मी सांगितलेलं आणि फायनल आन्सर की आजच रिलीज झालेली आहे. म्हणजे आज जर डेट आहे 22 2 जून आणि 25 जून आपण सांगितलेले फायनल आन्सर की येणार आहे. सो त्या पद्धतीने आन्सर की 5 इयर्स ऑलरेडी आउट झालेली आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला मी सांगत आहे, की रिझल्ट हे 2 to 3 डेजमध्ये लागेल एम-एच लॉ सीईटी 5 इयरचं. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचा हा डाऊट आहे, की सर महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स 2025चं आन्सर की कधी रिलीज होणार आहे? त्यानंतर मेन जो रिझल्ट आहे तो कधी आउट होणार आहे? सो त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे. ऑलरेडी 5 इयर्सचं मी सांगितलेलं आहे आणि ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं, की सी-ई-टीची एक्झाम जी झालेली लॉ सी-ई-टी 3 इयर्स 2025 ची ते 2nd आणि 3rd मेमध्ये झालेलं होतं. आता प्रोव्हिजनल आन्सर की जसं खूप विद्यार्थ्यांचा डाउट येत आहे, की सर प्रोव्हिजनल आन्सर की कधी रिलीज होणार आहे? एंड ऑफ द मे 2025 म्हणजे एंड ऑफ द मे पर्यंत तुमची प्रोव्हिजनल आन्सर की येणार आहे. मे बी उद्या पण येऊ शकते आणि परवा पण येऊ शकते. सो आन्सर की ही रिलीज झाल्यानंतर तुम्हाला समजेल, की तुम्हाला स्कोर ॲक्चुअलमध्ये किती आहे. त्यानंतर मग प्रोव्हिजनल आन्सर की आल्याच्या नंतर फायनल आन्सर की ही येत असते. सो फायनल आन्सर की 10 5 टू 10 डेजमध्ये तुम्हाला फायनल आन्सर की दिसेल. म्हणजे एंड ऑफ मेमध्ये तुमची प्रोव्हिजनल आन्सर की येणार आहे. त्यानंतर जर आपण बघितलं त्यावरती ऑब्जेक्शन रेज होतील. ऑब्जेक्शन रेज झाल्याच्या नंतर जी फायनल आन्सर की आहे ती जूनच्या फर्स्ट वीकपर्यंत ही तुमची एम-एच-लॉ सी-ई-टी 3 इयरची आन्सर की येणार आहे. मग तुमचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, तर 2nd वीक जूनपर्यंत तुमचा हा रिझल्ट एम-एच-लॉ सी-ई-टी 3 इयर्स 2025 चा हा लागू शकणार आहे. ठीक आहे. टेंटेटिव्ह डेट आहे ही. रिझल्ट डिक्लेअर हा 2nd वीकपर्यंत 2nd वीक ऑफ जून 2025 पर्यंत हा तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. पण प्रोव्हिजनल आन्सर की जी आहे, ॲज पर लॉ सी-ई-टी 5 इयर्सचा मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. त्यानुसार प्रोव्हिजनल आन्सर की उद्या म्हणजेच तुमच्या एंड ऑफ मेपर्यंत तुम्हाला आन्सर की रिलीज होईल. खूप विद्यार्थ्यांचा डाउट यामध्येच येत होता, की सर आन्सर की कधीपर्यंत येणार आहे? रिझल्ट कधीपर्यंत डिक्लेअर होईल? सो आन्सर की तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे आणि रिझल्ट कधी डिक्लेअर होणार आहे, हेही सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने कॅप राउंडला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात त्याचे व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे. ते एकदा बघून घ्या जेणेकरून तुमचे डॉक्युमेंट्स रिलेटेड काही डाउट असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही आता जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते जमा करायला चालू करा. त्यानंतर रिझल्ट जर डिक्लेअर झाल्याच्या नंतर खूप विद्यार्थी डॉक्युमेंट्स म्हणजेच तुमचे सर्टिफिकेट जे असतात, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट यासाठी खूप विद्यार्थी धाव घेत असतात. सो त्यासाठी तुम्हाला जो टाईम दिलेला आहे, जो टाईम तुम्हाला भेटत आहे, त्या टायमिंगमध्ये डॉक्युमेंट्स कलेक्ट करा आणि डॉक्युमेंट्स तुमच्याकडे ठेवा. ओके. त्यानंतर मग खूप विद्यार्थ्यांचाच डाउट आहे, की सर मार्क्स जर मला एवढे पडलेले आहेत, तर माझा पर्सेंटाइल किती असेल? त्यासाठीच उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल. सो त्या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. मग तुमचं पर्सेंटाइल कितीपर्यंत येऊ शकतं. ठीक आहे. सो जे काही लॉ सी-ई-टीचं फायनल प्रोव्हिजनल आन्सर की एंड ऑफ मेपर्यंत येऊन जाईल आणि जो रिझल्ट जो तुमचा होणार आहे डिक्लेअर, तो 2nd वीक ऑफ जूनपर्यंत तुमचा रिझल्ट हा डिक्लेअर होऊन जाईल. ओके. थँक सो मच.